नमस्कार, मी जयश्री. पक्षप्रमुख न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजची विशेष मुलाखत नाशिकच्या खड्ड्यांविषयी आहे. तर चला जाणून घेऊया माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण बरेच पावसाळे बघितले, गारपिटीचे पण पावसाळे बघितले, पण असा पावसाळा बघितलाय का ज्यामध्ये रस्ते वाहून गेले, रस्त्यावर खड्डे पडले? यावर तुमचं काय मत आहे? पाऊस हा झालेलाच नाही आणि जो 2 दिवस पाऊस पडला त्याला पाऊस म्हणता येणार नाही. आणि खड्ड्याचा पावसाचा काही संबंध नाही. पावसामुळे खड्डे पडलेले नाहीयेत, खड्डे केलेले आहेत. त्याच्यामुळे पावसाला दोष देण्यात काही अर्थ नाही. ही प्रशासनानं आपलं जे चूक आहे ती कोणावर तरी ढकलायची असा तो विषय आहे. नाशिक शहराला खड्ड्यात कोणी घातलं? प्रशासन आणि ठेकेदारांनी. नाशिक शहराला खड्ड्याची घालणारी प्रवृत्ती आहे ती प्रशासन आणि ठेकेदारच आहे. आजपर्यंत खड्ड्यांमुळे नाशिक शहरामध्ये अनेकांचे जीव गमावले, यावर तुमचं काय मत आहे? प्रशासनाला गेले 10 वर्ष या शहरातील अनेक नागरिक, अनेक कार्यकर्ते सांगतायत या खड्ड्यांबाबत, पण प्रशासनाची भूमिका ठेकेदाराला मजबूत करण्याची, ठेकेदाराची पाठराखण करण्याची आहे आणि त्याच्यामुळे याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. या शहराला खड्ड्यात घालणाऱ्या ज्या संस्था आहेत, मग त्या स्मार्ट सिटी असेल, पाणी पुरवठ्याच्या असतील, इंजिनियरच्या असतील, सीसी कॅमेऱ्याच्या असतील, यांनी भुयारी गटार योजनेतल्या असतील, यांनी हे वारंवार जे रस्ते फोडले आणि ते फोडताना जे खड्डे केलेत किंवा ज्या ओगळ्या केल्यात, त्याच्यानंतर यांच्या पोटी प्रशासनाला पैसे मिळालेले आहेत रस्ते बनवण्याचे, पण ते रस्ते बनवले गेले नाहीत. आणि मग त्याचे जे पैसे आलेले गेलेत कुठे, तर ते खड्डे भरण्यात त्यांनी मोकळे केले आणि कोट्यावधी रुपये फक्त खड्डे भरण्यातच व्यर्थ केले. रस्ता हा बनलाच नाही आणि खड्डाही बुजला नाही. इथली माती काढायची आणि दुसरीकडे टाकायची, दुसरी माती काढायची दुसऱ्या खड्ड्यात टाकायची आणि तो खड्डा काही बुजत नाहीये, माती काही संपत नाही. यांचे खिशे इतके मोठे आहेत की ते खिशे फाटके नाहीये. ते खिशात किती पैसे टाकले तरी खिसा भरत नाहीये, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो खड्डा, किती खड्ड्यातून माती टाकली तरी यांचे खिशे भरणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ठेकेदार आणि प्रशासन, अधिकारी यांच्या हा जुमला आहे आणि या जुमल्यामुळे हे खड्डे पडतायत. अवघ्या 2 महिन्यावर कुंभमेळा आलेला आहे आणि अजून स्मार्ट सिटी तयारच झालेली नाही. स्मार्ट सिटी होणारच नाही. स्मार्ट सिटी विषय संपलेला आहे आणि 2 महिन्यावर कुंभमेळाला नाही, अजून पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत हे रस्ते होणार नाहीयेत. ठामपणे सांगतो आम्ही. गिरीश महाजन परवाला बोलले 80% खड्डे बुजवलेले. साफ झूट आहे, खोटं बोलतायत, लोकांना फसवतायत, आम्हाला वेड्यात काढतायत नाशिककरांना. अधिकारी, महापौर म्हणतायत 5,000 खड्डे बुजवले. अहो, या गावात 50,000 खड्डे, म्हणजे 5,000 कुठले घेऊन बसले? नुसतं भद्रकालीतच माझ्या 50,000 खड्डे असतील. पावली खड्डा आहे, रस्ता दिसत नाहीये. आणि अशा परिस्थितीत तुम्ही लोकांना किती फसवणार, किती वेळात काढणार? तर हे चुकीचं आहे, साफ झूट आहे. आणि सिंहस्थ काय, सिंहस्थ येईल जाईल आणि यांचे सर्व 45,000 कोटी रुपये खर्च होऊन जातील, परंतु हे खड्डे होणार नाही, रस्ते होणार नाही. हे तेवढंच खरं आहे. लोक मरत राहतील आणि त्याची जबाबदारी सुद्धा हे घेत नाही. 5-10 लोकांना 5 लाख रुपये, 10 लाख रुपये दिले म्हणजे काही हा प्रश्न निकाली निघाला नाही, तर तुम्ही फसवताय. आणि 5 लाख रुपये म्हणजे त्या लोकांचा संसार उद्ध्वस्त होतोय, जीव जातोय. एवढा सोपा तुम्हाला तुम्ही ते विकत घेताय जीव, हे काही खरं नाही. आणि खरं तर आतापर्यंत या गेल्या 1-2 वर्षामध्ये झालेले 50-60 लोक मृत्यू पडलेले, तुम्ही समान न्यायाच्या पद्धतीने तुम्ही सर्वांना तेवढे समान आकड्याची रक्कम त्यांनी दिली पाहिजे. जे अपंग झालेले त्यांची सुद्धा तुम्ही कुठेतरी पाठराखण केली पाहिजे. पण कोणाला 10 लाख देता, कोणाला 5 लाख देता, कोणाला लाख रुपये देता, हा जो भेदभाव आहे हा तुमच्या राजकारणाचा भाग झालेला आहे. तुम्ही लोकांना फसवताय आणि ही फसवणूक ही चांगली नाही. तर आम्हाला ते नकोय, आम्हाला ते पैसे नकोय, त्यांची कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घ्या आणि रस्ते दाखवा. आम्हाला रस्ता दिसला पाहिजे, खड्डा नको. खड्डा माती भरून जातोय, थोडासा पाऊस येतोय आणि परत ती माती निघून जाते, परत तो रस्ता, तो खड्डा, ते परत ऍक्सिडेंट, परत मरण यातना, या गोष्टीला नाशिककर आता
रोज 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 समोर जात आहेत. तुम्हाला काय वाटतं, नाशिक शहर खड्डेमुक्त कधी होईल? कधीच होणार नाही. अशा जर अधिकारी, असे जर ठेकेदार असतील, हे जुमलाचे हे लपवण्यासाठी फक्त खोटं डोंगसूम करतायत. म्हणजे या 80% खड्डे बुजले असं जर पालकमंत्री म्हणत असतील तर या देशाचं गावाचं दुर्दैव आहे. कारण हे गाव का ऐकतंय, का सुचतंय? म्हणजे आज गल्लोगल्ली पावलो पावली रस्ता सापडत नाही. हे खड्ड्यांचं जाळं संपूर्ण शहरभर झालेलं आहे. आणि मी तर म्हणतो पुढचा सिंहस्थ आला तरी हे खड्डे बुजणार नाही. आता 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे, तर आपल्याला काय वाटतं, काय कायापलट होईल? काही कायापालट होणार नाही. ते गुलाबी स्वप्न दाखवतील, साधू संत आणतील, साधू संतांचे मेळावे घेतील, त्यांना 7-7 कोटी रुपये देतील. अहो, ते सर्व येतील. ही सांभाळणारी यंत्रणा कोण आहे? मोठे मोठे आकडे दिलेत तुम्ही. 2 कोटी येणार, 5 कोटी येणार, 8 कोटी येणार, 15 कोटी येणार. अहो, यांना राहण्याची सोय आहे का? यांना खाण्याची सोय आहे का? यांना त्यांच्या शौचालयाची सोय आहे का? तर नाहीये. यांना सांभाळण्याची सोय आहे का? यांच्या बरोबर येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे का? तर नाहीये. आणि हे कबूल करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या शहरातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन तुम्ही आखणी केली पाहिजे. हे ठेकेदार, हे अधिकारी हे खूप लहान लोक आहेत. यांना फक्त यांच्या स्वतःच्या पैशासाठी हे धडपडतायत. यांना या शहराच्या कुंभमेळ्याशी काही संबंध नाही आणि या नाशिकच्या विकासाशी काही संबंध नाही. हे फक्त लूट कार्यक्रम, लुटो. नाशिक शहराला लुटण्याचा कार्यक्रम हा अव्याहतपणे चालू आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनाही माझं निवेदन आहे की तुम्ही आम्हाला गुलाबी स्वप्न दाखवू नका. त्या स्वप्नात आम्ही रंगायला आता तयार नाही. कारण आमचा रोजचा जीवनमान धोक्यात आलेला आहे त्या खड्ड्यामुळे. आमची मुलं शाळेत जाताना खड्ड्यातून जात आहेत. आमचे आई वडील घराबाहेर पडायला तयार नाही. रुग्णवाहिका सुद्धा जायला तयार नाही. गाड्या घोड्या रोज अडकून पडतायत. अनेक मोठ्या गाड्या उलट्या होऊन रॉकेट होतंय त्यांचं. आणि ही परिस्थिती असताना तुम्ही कोणत्या तोंडाने सांगणार काय इतक्या दिवसात होणार, इतके बस झाले आणि इतके संपले, आणि तुम्हाला कोणीच उत्तर द्यायचं नाही, कोणी विचारायचं पण नाही, कोणी सांगायचं पण नाही. तुमचं म्हणणंच ते सत्य. आता हे किती दिवस आम्ही खोटं सहन करायचं, हा सुद्धा विषय आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली हे जे हॉस्पिटल वगैरे पाडले जात आहे, हे योग्य आहे का? अजिबात नाही. हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे, पण हॉस्पिटल पाडलं जात आहे, शाळा पाडल्या जात आहेत आणि नको ती लूट चाललेली आहे. खरं तर आज जो हबचा विषय आहे हा तुम्ही त्यावेळेसच त्या व्यापारी एक जे स्कॅन्डल झालेलं आहे त्यांनी जे रिझर्वेशन तुम्ही कारण नसताना 155 एकरचं तपोवनातलं रिझर्वेशन तुम्ही उठवायलाच नाही पाहिजे होतं. आणि तिथे एक व्यापारी हब तुम्ही तयार करण्याचा जो विषय घातला तो अतिशय चुकीचा आहे. आणि साधू संतांसाठी एसी टेंट बांधणं, परत खड्डे करणं, त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याच्या परत जाळं निर्माण करणं, सिमेंट कॉन्क्रीटचं तिथे अस्तर तयार करणं, म्हणजे तुम्ही हे नाशिकचं महत्व जे आहे, तपोभूमी आहे, ही सर्व विस्कळीत करून टाकताय. याचं जे महत्व आहे आध्यात्मिक साधनेचं ते केंद्र आहे, परंतु ते मुकलेलं आहे. आता तुम्ही खरं तर ह्या ज्या आखाड्यांच्या जागा आहे या जागा आरक्षितच केल्या पाहिजे होत्या. आता तुम्ही ते मोदी ग्राउंड बनवलं, त्या सीएन बसेससाठी तुम्ही ती जागा देऊन टाकली. कशासाठी दिली? या जागा तुम्ही त्या साधू संतांच्या आखाड्यासाठी तिथे ठेवल्या पाहिजे होत्या. तिथे ते टेंट उभारले पाहिजे होते. परंतु 353 एकरचं या जागा तुम्ही आता देऊन टाकल्या आणि आता तुम्ही जागा शोधतायत, त्यासाठी पैसे देतायत, स्टार रेट देतायत आणि परत आता सिंहस्थामध्ये जे खोदकाम केले कारण नसताना, आता गॅस लाईनची काय गरज आहे? सिंहस्थाचा गॅस लाईनचा काय संबंध? गंगापूर रोडचा, सातपूरचा, अंबडचा, वडाळ्याचा सिंहस्थाशी काही संबंध नाही तिथल्या. पण तिथे तुम्ही खोदकाम केलं आणि ते पैसे सिंहस्थासाठी चालू आहे. सारडा सर्कल सारखा रस्ता, तिथे तुम्ही आतमध्ये जो 80-80 फूट गेले रस्त्याच्या पासून दूर आतमध्ये, काही कारण नव्हतं. तिथल्या स्थानिक लोकांना तुम्ही बेरोजगार केलं. कशासाठी केलं तुम्ही? आणि ते बेरोजगार करून तो रस्ता बेचिराग करून उद्ध्वस्त करून टाकला आणि तो उद्ध्वस्त झालेला रस्ता आता दुरुस्त केव्हा करणार? आणि घाई गर्दीने तुम्ही आज जे सिमेंट कॉन्क्रीटचे थर टाकणार आहात ते परत परत उखडले जाणार. एखादा जर जोरात पाऊस आला तर ते निघून जाणार आहेत. परत खड्ड्यांचं जाळं आम्हाला या नजरेसमोर येईल. कुंभमेळ्याच्या नावाखाली जे चांगले रस्ते होते ते पण खोदण्यात आले. तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का? योग्य नाही. एक रस्ता 7 वेळा फोडला. ड्रेनेजचं पाईपलाईन टाकले तुम्ही तेव्हा तोडले. तुम्ही गॅसची लाईन टाकली तेव्हा तोडले. तुम्ही
सीसी कॅमेऱ्यासाठी टाकायचं म्हणून तेव्हा तोडले तुम्ही. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ह्या पाण्याच्या लाईनसाठी तुम्ही तो परत तोडला. बरं, हे तोडताना तुमच्याकडे नकाशा नाही, ड्रॉइंग नाहीये, त्याच्याबद्दलची कोणची लाईन आउट नाहीये. त्याच्यातलं जे तुमचे कन्सल्टंट आहे ते कन्सल्टंट कुठले दिल्लीचे आहेत आणि त्यांना नाशिक माहित नाही. त्यांनी गुगलच्या आधारावर हे केले, त्याच्यामुळे ते झिगझॅग पद्धतीने झालेले आहे. ते सरळ लाईन दुरीच झालेत नाही. खरं तर ते एकाच वेळेस खोदून एकाच लाईन मध्ये हे सर्व लाईन येऊन एका प्रत्येक 30 फुटावर सर्व्हिस लाईन तुम्ही दिल्या पाहिजे होत्या, पण तसं झालेलं नाही. आणि प्रत्येक वेळेस रस्ता फोडून या रस्त्याला, या गावाला खड्ड्यात टाकण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. नाशिकमध्ये या आधी पण कुंभमेळा झालाय, तो असाच होता का? कधीच नाही. नाशिककर तुम्हाला सांगतो, आम्ही खूप कुंभमेळा पाहिले. हे खरं तर इथे शासनाचा हा कुंभमेळा काही सहभाग नसायचा. कमी पैसे दिले जायचे आणि ते शासन दरबारी ते खर्चही होत होते. परंतु इथे येणारा जो कुंभमेळ्याला जे साधू संत होते ते त्यांच्या रावट्यामध्ये राहत होते, त्यांच्या आखाड्यामध्ये ते राहत होते, त्यांच्या परवान्या नीट निघत होत्या. आणि ह्या गावाच्या त्या मार्गावर जे आहे त्या मार्गावर नागरिकांनी सर्व हे ताब्यात घेतलं जात होतं. कारण हे नागरिक यजमान असायचे, नागरिक त्यांचं स्वागत करायचे. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यापासून स्वयंसेवकापासून सर्व नागरिक करायचे. खाजगी आणि सरकारी दवाखान्यातले डॉक्टर सर्व एकत्रित त्यांना उपाययोजना करायच्या. सरकारी हॉस्पिटलमध्येच त्यांची अपघातग्रस्तांची तयारी करून ठेवली जायची, खाटा वाढवल्या जात होत्या. याच्या पलीकडे काही नव्हतं. इथले जे धर्मशाळा होत्या, पहिली गोष्ट म्हणजे ही जी लोक यायची भाविक, ती भाविक प्रत्येक नागरिक आपल्या घरामध्ये संत साधू आल्यासारखे त्यांना सांभाळायचे, त्यांना घेऊन जायचे गंगेवर, तीर्थावर. म्हणजे साधूंच्या परवान्या झाल्यानंतर लोक तिथे स्नानासाठी जायचे. स्नान करून झाल्यावर तपोवनामध्ये साधू संतांचा याच्यामध्ये सहभाग घ्यायचे, तिथून ते देवदर्शनाला जायचे. आणि हे काम जे आहे हे गावातले नागरिक करायचे. आणि खऱ्या अर्थानं स्वयंसेवक सुद्धा आम्ही विकेटचे कधीच घेतले नाही. पोलिसांच्या ताब्यात काही नव्हतं, नागरिकच इथे स्वयंसेवक स्वतःहून होते. डॉक्टर्स या गावातले हे सर्व वैद्यकीय व्यवस्था सांभाळत होते. आणि अशा पद्धतीने हा शहरच हे शहरस्थ सांभाळत होता. याच्यात आता गंमत अशी आली का याचं सर्व सरकारीकरण झालं आणि ठेकेदारी झाली. स्वयंसेवक सुद्धा एनजीओना देऊन टाकले त्यांनी आणि ठेकेदारांच्या ताब्यात देऊन टाकले. 10,000 लोक हे करायला, शिस्त आणायला किंवा गायला त्यांनी ठेवले. त्याचे पैसे, त्यांचे खाण्याचे पैसे, त्यांचे राहण्याचे पैसे, आणि हे पैसे वाढवायचे फक्त ठेकेदारीतून. आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय वाईट आहे. आता हे सर्व बॅरिकेडिंग करतील म्हणजे जो मूळ नाशिककर आहे तोच या सिंहस्थापासून वंचित राहणार आहे, कारण त्याला जायला मार्ग राहणार आहे. काही कारण नसताना या शहराच्या गंगेपासून दूरवर घाट बांधण्यात आले का त्या घाटावर कोणी जाणारच नाहीये. कारण याचं महत्व आहे, अरुणा वरुणाच्या संगमावरच सिंहस्थ होतो, रामकुंडावरच सिंहस्थ होतो. लोक तिथेच आंघोळीला येतात, तिथेच साधू संतांच्या परवान्या होतात. आता या परवान्या काय तिकडे दसक पंचकला आंघोळीला जाणार आहे का? तर नाही जाणार, तर रामकुंडावरच येतील. आणि म्हणून जो धार्मिक हेतूसाठी जगभरातून माणूस येतो तो एवढा कष्ट करून तिथे येतो, तर त्याला वाटत असते की नाही आपण रामकुंडावर, अरुणा वरुणाच्या इथे त्या रामतीर्थावर आपण स्नान संध्या करावं, साधूंची पूजा करावी, देवाचं दर्शन घ्यावं, गोतामातेचं दर्शन घ्यावं, तीर्थ घ्यावं आणि आपल्या ती घरी जावं. या भूमिकेतून ते कुंभाचं पर्व करण्यासाठी लोक येत असतात. पण तसं आता होणार नाहीये, हे दुर्दैव आहे. धन्यवाद सर. आजच्या मुलाखतीत आपण आपल्या प्रेक्षकांना एवढी माहिती दिली. एकाच मुलाखतीमध्ये संपणारा हा संवाद नाहीये, तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.